नमस्कार, न्यूज टॉप 9 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची आज आपण सुरुवात करणार आहोत। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता आणि तो देखील तितकाच वादळी ठरला। त्यामुळे वादळी अधिवेशनाच्या न्यूज टॉप 9 पाहूया। पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे। 2 दिवसीय अधिवेशनात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष रंगला। काल भाजप आमदारांनी विधानसभेमध्ये राडा केला, तर आज प्रतिविधानसभा मांडण्यात आलेली होती। अधिवेशनात 3 ठराव मांडले गेले। ओबीसी मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर झाला आहे। कालची घटना महाराष्ट्राच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे। विरोधकांच्या कृत्याने ज्येष्ठ आमदारही आश्चर्यचकित झाले असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय। काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शर्मेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडनं हे घडलं। जो काही विषयाचा तुम्ही बोलता बोलता विचारला की तिकीट 12 होत नाहीत म्हणून आम्ही 12, असं नाही, हे आम्ही घडवलेलं नव्हतं। त्यांना आम्ही काही टोचलं नव्हतं। सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय। ईडी सीबीआयचा वापर दबाव तंत्रासाठी होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला। आमच्यावरती आज आरोप झाले की लोकशाहीचा गडा दाबला, लोकशाहीला काळीमा लावला। मग त्यांच्याकडनं जे काही दबावाचे तंत्र येत आहेत, ईडी सीबीआय वगैरे, हे काही लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम सुरू आहे का? युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं। मी दोघांच्या मध्ये बसलोय। निघायचं म्हटलं तर कुठल्या बाजूने निघू सांगा, असं मुख्यमंत्री म्हणाले। मी या दोघांच्या मध्ये निघायचं म्हटलं तर कुठच्या बाजूने निघू ते सांगा। अहो 30 वर्ष एकत्र राहून काही नाही झालं तर बोगस लसीकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ज्यांची फसवणूक झाली त्यांचं पुन्हा लसीकरण होणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। त्या 12 आमदारांचा या 12ंशी काहीही संबंध नाही, असं अजित पवारांनी म्हटलं। ज्यांनी गोंधळ केला ते 12च होते, जर 18 ते 18 केले, 10 ते 10 केले, असं काही नाही। ते आपल्या ग्रामीण भागात कावळा उठायला, फांदी तुटायला घास पडावी तशी झालेली आहे, परंतु त्या 12चा ह्या 12चा दुरान्वयी पण संबंध नाही। भाजप आमदारांनी कालचा गोंधळ सावरण्याऐवजी आज पुन्हा प्रतिविधानसभेचा गोंधळ घातला। भाजप आमदारांनी प्रतिविधानसभा करत पवित्र मंदिराचा अपमान केला। भाजप आमदारांचं स्वतःवर नियंत्रण राहिलेलं नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। भाजपची प्रतिविधानसभा संपल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला। सरकारमध्ये दुर्योधनासारखा अहंकार आहे, सरकार आणीबाणीची मानसिकता घेऊन आलेला आहे, अशी टीका फडणवीसांनी सरकारवर केली। सुई के नोक जितनी भी जगह नहीं देंगे, इस प्रकार से जब दुर्योधन कहता है तो अहंकार चरम सीमा पर होता है। वही दुर्योधन का अहंकार आज इस सरकार में हमको दिखाई पड़ता है। देवेंद्र फडणवीसांचं काय बिनसलं होतं माहित नाही, मात्र विरोधी पक्षानं स्वतःहून हे संकट ओढावून घेतलेलं आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी TV9 मराठीशी बोलताना केलंय। एकंदरीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सकाळपासूनचा जर आविर्भाव बघितला असेल तर त्यांचं काय बिनसलं होतं मला माहित नाही। त्यांनी स्वतःहून हे जे काय आता ओढवलेलं संकट आहे, हे काल त्यांनी स्वतःहून ओढवलेलं संकट आहे, एवढंच मी आपल्याला। आणि आता पाहूया वादळी अधिवेशनासंदर्भातल्या न्यूज टॉप 9। भाजपनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं होतं। यावेळी भाजपकडून प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती आणि या प्रतिविधानसभेमध्ये कालिदास कोळंबकर विधानसभा अध्यक्षपदी बसले होते। भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर विरोधकांच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेत विरोधकांचा माईक काढून घ्या असे आदेश देण्यात आले। त्यानंतर त्वरित बाहेरील माईक आणि स्पीकर जप्त केले गेले। आपण तो माईक तात्काळ बंद केला पाहिजे। काय चाललं त्याच्यामध्ये? सभागृहामध्ये बसायचं नाही, सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यायचा नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाहीत। प्रत्येक वेळी फक्त राजकारण करण्याकरता बाहेर संधी दिली जाते। अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं आहे यांना आवाराच्या बाहेर काढा।
नसेल लावून. सभागृहात कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विधेयक सादर केलं. मंत्री दादा भुसे यांनी केंद्राच्या कृषी विधेयकाला आव्हान देणारी 3 विधेयकं सभागृहात मांडली आहेत. राज्य सरकारनं यावेळेस एमपीएससीतील एकूण रिक्त पदांची माहिती घेतली. रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सदर पदांचं आरक्षण तपासून पद भरण्याच्या दृष्टीनं कारवाई करण्यात येईल असं अजित पवार म्हणाले. एमपीएससीवर 6 सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच यूपीएससी प्रमाणेच एमपीएससीच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेला आहे. आदिवासींच्या खावटी योजनेतून निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य दिलं जात आहे असा आरोप फडणवीसांनी केला. तर शिवभोजन थाळीच्या योजनेत सर्वांचे हात मिळालेले आहेत असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. चहा, साखर, मीठ, मिरची, मसाला हे उत्पादन कुठे तयार झाले हे समजलेलंच नाही. आणि चवळीच्या विधानसभेमध्ये आज नाना पटोलेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांची गुंड प्रवृत्ती चालू देणार नाही असं नाना पटोलेंनी ठणकावून सांगितलं. तसंच विरोधक ईडीचा धाक दाखवून तुमचा देशमुख करून टाकू, भुजबळ करून टाकू अशा धमक्या देत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोलेंनी केला. काल तर आपण पाहिलं सभागृहामध्ये भास्कर जाधवला सांगत होते एक सन्माननीय सदस्य की तुम्ही बोललात तर तुमचं अनिल देशमुख करून टाकू, बाहेर सांगतात की भुजबळ करून टाकू. काय या पद्धतीचा धमकी या सभागृहामध्ये द्याला? शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी सभागृहात कैफियत मांडली. मी गुन्हा केलेला नसेल तर मला क्लीन चिट द्या असं सरनाईक यांनी म्हटलंय. घोटाळा झाला की नाही याची चौकशी करा असंही सरनाईक म्हणाले. जेणेकरून प्रताप सरनाईक त्यात आरोपी आहे का, त्यांनी घोटाळा केलेला आहे का, महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने क्लीन चिट दिली पाहिजे अशी मागणी माझी जी आहे ती आपण पूर्ण करणार का? विधानसभेतला राजदंड पळवणाऱ्या आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले. सभागृहात स्टंटबाजी चालणार नाही अशा शब्दात भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना सुनावलंय. आपण सभागृहामध्ये बसा, आपण त्या चर्चेमध्ये भाग घ्या आणि आपले मुद्दे मांडा. आपल्याला पुरेपूर संधी दिली जाईल. आपल्याला पुरेपूर संधी दिली जाईल. आपल्याला पुरेपूर संधी दिली जाईल. परंतु स्टंटबाजीला इथं कुठल्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही. आणि आता न्यूज स्टॉप 9 मध्ये पाहूया आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या. नारायण राणे दिल्लीत दाखल झालेले आहेत. नारायण राणे आणि जेपी नड्डांची भेट सुरू आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळी 5:30 ते 6:30 वाजे दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोटनिवडणुकीच्या निर्णयाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं धक्का दिलाय. पोटनिवडणुकीत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. कोरोना स्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी आणि परप्रांतीय मुजोरी विरोधात न्यायासाठी कलाकारांनी ठाकरेंकडे गाऱ्हाण मांडलं. राजू साप्ते आत्महत्येप्रकरणी राम कदम यांच्या अटकेची मागणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी केली. 2015 पासून राम कदम चेअरमन झाले तेव्हापासून कामगारांना वेठीस धरल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलेला आहे. तसंच सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. 15 पासून राम कदम या युनियनचे चेअरमन झाले आणि त्यापासून इथे राकेश मोर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अमरीश श्रीवास्तव, अशोक दुबे, BN तिवारी, दीपक श्रीवास्तव, राजा या सर्वांची दादागिरी सुरू झाली. मनसे नेते अमित ठाकरेंनी दौंड तालुक्यातील केडगाव इथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. अमित ठाकरेंनी लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी संजीव पालांडे, कुंदन शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपी 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं ओबीसींच्या हक्काचं आरक्षण आहे असं बोललं गेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारचे ओबीसी प्रति वेगळी आहे, प्रेम जे आहे ते वेगळी आहे असं उघड झाल्याचा हल्लाबोल ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ओबीसीचा हक्क असावा, ओबीसीचं आरक्षण असावं असा भ्रम सुद्धा त्याच्यात काढण्यात आलेला नाही. याच्यातून अशोक चव्हाण, अजित पवार
किंवा उद्धव सरकार यांचं वेगळं प्रेम ओबीसींच्या प्रती काय आहे हे दिसून आलं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच 8 राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोराम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन राज्यपाल नेमलेले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.